अगं सखू आधी स्वतःची अवस्था बघ बघ कशी झालीस. अगं कितीच थकलीस सखू. नाही हो, मला काही नाही झालंय. आपल्याला मामनजींची काळजी घ्यायला हवी ना. अगं बाई, मामनची चालवलं या कार्टीनं. हिच्याजवळ काही बोलले की काय? काय म्हणाले ते सांगा ना, मला सांगा ना. त्यांना तर कुठलं होतं काही सांगितलं का त्यांनी? हो बोला ना. सखू अगं बाबा कोणालाच ओळखत नाहीये. त्यांचे डोळे उघडे आहेत पण त्यात ओळख नाहीये, भाव नाहीयेत, अगदी निर्विकार शून्य झालेत ते. काही सुद्धा बोलत नाही. त्यामुळे तुला बरं वाटल्यावर उलट मी तुलाच विचारणार होतो की तुझ्याशी तरी काही बोलले का बाबा? नाही ना, त्या अवस्थेतच नव्हते ते. खूप थकलेले होते. मी विठुरायाच्या मदतीने ना त्यांना कसं बसं बाहेर आणलं. हे काहीच बोलले नाही म्हणजे असं कुपीत फुटलं नाहीये. पण आता एकाचे दोघे झालेत. ही सखू आता या घरात विठुरायाचं गुणगान करणार. हावर घालायला हवाईला वेळीच. काय झालं माहितीये का? मी जेव्हा हात केले ना कोणाचा तरी खोकल्याचा आवाज आला. कपाटाच्या दिशेने आवाज येतोय. त्राण नव्हते पण त्यांनी आणि मी विठुरायावर विश्वास ठेवला आणि बघा आम्ही सुखरूप बाहेर आलो. एवढ्या विपरीत परिस्थितीत विठुराया बळ देतो. लई दांडगी भक्ती लागते बघा, तेव्हा कुठं तो हाक ऐकतो. सखू अगं तुम्हाला त्या खोलीच्या बाबतीत खूप वेळा म्हणाली होतीस की तिथे काहीतरी आहे, आपण बघूया, शोधूया. ती खोली तुला बोलावतीये असं म्हणत होतीस. अगदी काल सुद्धा म्हणाली होतीस पण मी तुझं ऐकलं नाही. पण तुझी श्रद्धा अढळ होती सखू आणि शेवटी तू बाबांना घेऊन आलीस. किती कृतज्ञता मनात दाटली मी एक शब्दात नाही सांगू शकत सखू. दिगू शेठांचं मन किती मोठं आहे. किती सरळपणे तुमची थोरवी मान्य केली त्यांनी. आणि तुमचं थोरपण उशिरानच कळत. मी कुठे काय केलंय? जे काय केलंय ते माझ्या विठुरायानेच केलंय. हवं हीच की तुमची थोरवी. तुमचं मोठेपण पण तुम्ही विठुरायाच्या चरणाशीच ठेवता. दादा अरे बोल रे, काहीतरी बोल. अरे दादा तू दिगू आणि यमुला कसा ओळखशील रे? तू जेव्हा आम्हाला सोडून गेलास तेव्हा किती लहान होते रे ते. आता त्यांच्यात बदल झालाय पण मला ओळखशील कारण मी जसा होतो तसाच आहे रे. बोल रे दादा, काहीतरी बोल रे. माझ्याकडे कसे रोखून बघतायत. हे सगळ्यांसमोर काही बोलले तर माझं आयुष्यच उद्ध्वस्त होईल. बाकीच्यांची तोंड दरडावून गप्प करीन मी, पण तिगूच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतील.
आमच्याकडे नाही दादा, फक्त वहिनीकडे एकटक बघतोय. वहिनी वहिनी, अहो खरंच हो, तुमचं ना कुंकू खरंच बळकट आहे हो. इतक्या वर्षांची तुमची वटसावित्री, तुमची तपश्चर्या फळाला आली हो. पुरे झालं भाऊजी, मी माझं कर्तव्य करत होते. अहो पण त्याचमुळे तर दादा सापडला ना. मुळात उत्तरेकडे गेलेला दादा दक्षिणेकडच्या त्या झपाटलेल्या खोलीतून बाहेर आला. हा चमत्कार नाही तर काय हो. आणि खोली इतक्या कडकोड बंदोबस्तात असताना दादा आत गेलाच कसा? आणि आपलं सोडा हो, पण बाबाजींच्या पण हे लक्षात आलं नाही. अरे दादा, अरे बोल ना, काहीतरी बोल. मी अडचणीत येईन असं काहीतरी बोलणार नाहीत नाही. बाबा, हो, माझ्यासाठी यमोताईसाठी तुम्ही खेळणी धाडली, म्हणजे लहानपणीची का होईना पण तुम्हाला आम्ही आठवत असू ना. आता बोला ना आमच्याशी. माझ्याशी बोलतील. अहो बघा ना माझ्याकडे, बोला ना माझ्याशी. मला ओळखलत ना तुम्ही? तुम्ही तुमच्या घरात तुमच्या मायेच्या माणसात आहात. अहो मी 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 मनोरमा. ओळखलत ना तुम्ही मला? ओळखलत ना? अहो बोला ना माझ्याशी काहीतरी. तुम्ही मला विसरलात? तुमच्या सहधर्मचारिणीला तुम्ही कसे विसरू शकता? इतकी वर्ष मी तुमच्याशिवाय काढली, कशी काढली ते विचारा ना. अहो अहो बोला ना काहीतरी, बोला ना माझ्याशी, बोला ना. अरे वहिनी, अशी कशी मी दुर्दैवी? आता हे मला ओळखत नाही, माझ्याशी बोलत नाही. आधी नव्हते म्हणून दुःख होत होतं, पण आता तो ओळखतच नाही तरी माझ्याशी बोलतही नाही. काय माझं दुर्दैव, काय माझं दुर्दैव. बाबा, अहो बोला ना. मी तुमचा दिगू दिगू, आता तरी ओळख पटते ना? मामांजी,